अहो त्या लग्नात गेलो होतो आम्ही. मग लग्नात गेलो आणि सगळे यांच्या मागे सर 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 यांच्यामुळे मग माझ्या मागे मॅडम 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 मॅडम. एवढा जुना विद्यार्थी तो, त्याने पत्रिकेत नाव टाकलं होतं यांचं. जसं त्याने यांना बघितलं लगेच स्टेजवरून खाली आला. सर तुम्ही या इथे पुढे पहिल्या रांगेत बसा. सगळे लोक आमच्याकडे बघत होते. हा माणूस एवढा साधा दिसतोय, हा आहे तरी कोण? नवरदेव स्वतः स्टेजवरून उतरून पाया वगैरे पडत. सगळे आजी माझे विद्यार्थी आले होते ना, येऊन येऊन सारखे सर पाया पडतो. सरांच्या बाजूला मला बघितलं लगेच मॅडम पाया पडतो. यांना सवय आहे, मला कसली सवय आहे? मी म्हटलं बापरे, हे एवढे मोठमोठे लोक हे तुमचे विद्यार्थी आहेत. अहो काय सांगता, त्या लग्नामध्ये एवढी तब्येत बिघडली आहे का काकूंची, यांनी लगेच एका डॉक्टर विद्यार्थ्याला फोन केला. त्याने इकडे फोन करून 4 डॉक्टर ऑन द स्पॉट मदतीसाठी पाठवले. त्या दिवशी आम्हाला कळलं की इंडियाचा नंबर 1 सर्जन पण यांचा विद्यार्थी आहे. कोणतं हॉटेल म्हणाले तुम्ही खूप फेमस आहे? ते इथलंच ना? अहो यांच्या विद्यार्थ्याचंच आहे. दरवेळी गेलं की सर पैसे नको, QR कोड सुद्धा लपवतात. आम्ही तर जाणंच सोडलंय. कसं वाटतं दरवेळी जायचं आणि फुकट खाऊन यायचं. सगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी त्यांचे. स्पोर्ट म्हणू नका, ॲक्टर, डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 ऑफिसर. एकतर तिकडे USA मध्ये नेता आहे. कोण होतो? वेंकी. त्याचा फोन आला की समजून जायचं 3-4 तास फॉरेन अफेअरवर चर्चा. कोणाचा आहे? त्यांचा एक विद्यार्थी आहे, त्याला कळलं आम्ही आलो इथे, तर गाडी घेऊन आलाय खाली. म्हणतो की सर यावेळी नाही नका म्हणू, तुम्ही घरी चलाच, माझ्या बायकोला सुद्धा भेटायचंय माझ्या फेवरेट सरांना.